रूप बहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता विठ्ठल परवा परवा तुहा विठ्ठल परवा सुख झाले मॉनिटर द्या मॉनिटर
देवी हरे कथा सदा नाम घोष करू हरे कथा सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम करो हरि कथा तेने सदा चित्ता तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सदा चित्ता समाधान तेरे सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत आनंद निर्भर डुलत सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार असो ऐसा कोठे आठवचे नाही असो ऐसा कोठे आठवचे नाही देही स्वाविंदे भोगो दशा सदा नाम घोष करू हरि कथा 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 तेणे सदा चित्ता
डुलतसो असो ऐसा कोठे आठवचे नाही देहीचा विदेही भोगुदशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलतसो तुका म्हणे आम्ही तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलतसो भजन करा विठाल सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसो पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे शरणा संताचे दुसरे शरणा पावन झालो चराचरी ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, ते जीवन दुसरी चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुनी आता। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा मनोजवं मारुततुल्यवेगम्। जितेन्द्रिय बुद्धिमत्या वरिष्ठ वातात्मजवानरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं लोकाविरामं रणरंगधीरं राजेव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्र शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके नारायणी नमस्तुते। वचनायिका कमलापती माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी आपण असावे सर्वांनी वरती हात करा। सद्गुरुनाथ भगवान की जय, जय म्हणा। सद्गुरुनाथ भगवान की जय, काही म्हणतच नाही तिकडे। सद्गुरुनाथ भगवान की जय, विठाल नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान
सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. प्रस्तुत चिंतनाकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके भक्त, लाडके संत, भगवंताचे लाडके भक्त, वैराग्याचे शिरोमणी, देहू निवासी संत सम्राट, जगमान्य, जगत वंदनीय, देवमान्य संत तुकोबाराय यांचा 4 चरणांचा नामाचं महत्व सांगणारा आणि नामचिंतनाने प्राप्त झालेल्या स्थितीचं वर्णन करणारा गोडाभंग आहे. विडाला फार सुंदर अभंग आहे, फार सुंदर अभंग आहे. अभंगाचं चिंतन आपल्याला सर्वांच्या मिळून करायचं आहे. चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी ज्या कारणाने आपण या ठिकाणी संघटित झालो ते कारण सर्वांना ज्ञात असलं तरी गेल्या 7 वर्षाची परंपरा असलेला हा नामयज्ञ, गणेश मंदिर वर्धापन दिन 16, त्याचप्रमाणे वैकुंठवासी तुकाराम पाटील, कोंडू पाटील, कैलासवासी जयवंती आई तुकाराम पाटील, कैलासवासी विजया भांगू पाटील, कैलासवासी अनुसया अंकुशराव गायकर, कैलासवासी काळूराम नाना पाटील, दामार पाटील, कैलासवासी पदू बाबर या विभूतींच्या पुण्यस्मरणार्थ जय गणेश मित्रमंडळ, रुक्मिणी महिला मंडळ, माऊली महिला मंडळ, ग्रामस्थ मंडळ चिखले आणि त्याचप्रमाणे सौभाग्यवती नम्रताताई तथा श्री नंदकुमार तुकाराम पाटील, त्याचप्रमाणे सौभाग्यवती चंचलाताई तथा श्री चंद्रकांत तुकाराम पाटील, सौभाग्यवती स्वप्नालीताई तथा श्री संभाजी तुकाराम पाटील, सौभाग्यवती कुंदा मनोहर राऊत आणि मनोहर नाशिक राऊत आणि समस्त ग्रामस्थांच्या सौजन्याने गावातील भजनी मंडळाच्या सहकार्याने साथीने महाराष्ट्रातील आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील परिसरातील गुणीजन गायनाचार्य वादक मंडळी यांच्या संपूर्ण साथीने आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ विभूती या ठिकाणी, अधिकारी महात्मे या ठिकाणी उपस्थित आहे. बाबाजी आहे, दादा आहे, आमच्या बरोबर आलेले हरिव्यक्तीपराय निवृत्ती बाबा शिंदे आमचे मार्गदर्शक तेही उपस्थित आहे. प्रसिद्ध मृदंगाचार्य गायनाचार्य आमचे संजयजी महाराज काळे ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्व मंडळी आणि समस्त चिखले गावातील सगळे ग्रामस्थ, चांगली साऊंड सिस्टीम, चांगला मंडप, गोड वातावरण, 7व्या वर्षातील या सप्ताहातील हा पहिल्या दिवसाची पहिल्या क्रमांकाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला या सगळ्या आपल्या सगळ्या भाविकांच्या आदेशाने पाटील परिवाराच्या निमंत्रणाला या ठिकाणी मान देऊन आम्हाला या ठिकाणी बोलवलं. आम्ही आमचं परम भाग्य समजतो. गेल्या 10-15 वर्षापासून आपण सर्व परिसर रायते बाबावर विशेष प्रेम करत आहात. खरं तर प्रेम हे कमी होतं ते प्रेम नसतं, वाढत जातं त्याला प्रेम म्हणतात. विठाला अंगी प्रेमाचे भरते, प्रेमाचे भरते, 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 हे उतारा चढते, हे उतारा चढते, हे उतारा चढते, हे उतारा चढते, प्रेमाचे भरते, प्रेमाचे भरते, अंगी प्रेमाचे भरते, प्रेमाचे
टाळी कशा करता वाजवा. एक गायक आणि वादक मंडळी अतिशय उत्कृष्ट आपल्या सप्ताला लाभलेली आहे. लक्षपूर्वक आहे का? हा थोडासा जवळ घेता येईल का आपल्याला? मॉनिटर असा लांब येतो असं वाटतंय का? थोडा आवाज दिला तर होईल का? या मास्टर माईकला थोडासा आवाज द्या बघतो जास्त. आता त्याचं काम जास्त आहे. हॅलो, विड्याला विड्याला इकडे लक्ष द्या सर्वांनी. कमी होतं त्याला प्रेम म्हणत नाही. जे वाढत जातं त्याला प्रेम म्हणतात. जे मध्येच संपून जातं त्यालाही प्रेम म्हणत नाही. तो धागा तुटता तुटत नाही त्याला काय म्हणतात? प्रेमाचा धागा म्हणतात. समजून घ्या. आणि असं प्रेम तुम्ही आमच्यावर करता आहात, आमचं परमभाग्य आहे. नुसतं आमच्यावरच नाही, नाशिकवर तुमचं विशेष प्रेम दिसतं. तर आमच्या संदेश बाबाला सुद्धा तुम्ही सांभाळतात, प्रेम देतात. इकडे नाशिकवर विशेष प्रेम आहे बाबा यांचं. आणि म्हणून ही सगळी मंडळी बरं का, दिग्गज मंडळी आहे, संप्रदायातली तोला मोलाची मंडळी आहे. यांच्यामुळे वारकरी संप्रदायाला परिसरामध्ये विशेष वैभव प्राप्त झालेला आहे ही सगळी मंडळी. आणि आपण चिंतनाला सुरुवात करू. कुठलाही टाइमपास न करता. आपल्याकडे फक्त 1 तास उरला आहे. काळजी करू नका. 1 तास उरला. खडवांगरायाशी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. 1 तास सुद्धा पुरेसा आहे. 1 तासच जाऊ द्या हो. 1 मिनिट सुद्धा पुरेसा आहे. 1 मिनिट जाऊ द्या हो. 1 क्षण सुद्धा पुरेसा आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन आमचे महाराज म्हणतात, अर्धा क्षण घडता संतांची संगत, अर्धा क्षण घडता संतांची संगत, अर्धा क्षण घडता संतांची तया भोया अर्धा क्षण घडता संतांचे संगती, अर्धा क्षण घडता संतांचे संगती. अर्धा क्षण किती? अर्धा क्षण घडता संतांची संगती. तरी महापापातून त्याची काय होते? मुक्तता होते. एवढं क्षणाला, वेळेला फार किंमत देणार. वेळेला वेळेला आमचे ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, देवाची द्वारी उभे क्षण तेने मुक्तीचारी साधेला हरिमुखे मना हरिमुखे हरिमुखे मना हरिमुखे मना. देवाच्या दारामध्ये 1 क्षणभर उभं राहिलं तरी 4 प्रकारच्या मुक्ती प्राप्त होतात. समीपता, सलोकता, स्वरूपता आणि शेवटची सायुज्यता. 4 प्रकारच्या मुक्ती प्राप्त होतात मंडळी. फक्त देवाच्या दारात क्षणभर उभं राहिलं तरी. आपल्याला तर 1 तास आहे. अख्खं जीवन आपल्याला आहे. 1 श्वास महत्वाचा आहे बाबाजी. काय सांगावा, शेवटचा श्वास जर भगवंताच्या कामी लागला ना, शेवटचा श्वास, यम वापी स्मरणं भावं त्यज्यते कलेवरम तम तमेवती कौंतेय सदा तद्भाव भाविता. किंवा शेवटच्या क्षणाचे श्लोकच महाराज 8व्या अध्यायामध्ये अनेक श्लोक, बरोबर ना बाबाजी? अंतकालेच मामेव स्मरणमुक्ता कलेवरम यत् प्रयाती सत्मद्भावम यति नाशत्र संशया. किंवा अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषम दिव्यम यति पार्थानु चिंतयम. किंवा प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्त योग बलेन चैव
भ्रोर मध्ये प्राणमावेश सम्यक सतम परम पुरुषमपेती दिव्यम. शेवटच्या श्वासात भगवंताचं स्मरण जर आलं, शेवटच्या श्वासात नाही का, राम म्हणता जाओ माझा प्राण. राम म्हणताना प्राण जावा. एक फार सुंदर आहे बघा, जब तक तन में है प्राण तब तक बीन बजाता जाए. जोपर्यंत बघा माझ्या शरीरात प्राण आहे, ते हरिण सांगतं त्या बाण मारणाऱ्याला, माझं जाऊ दे प्राण, पण जोपर्यंत माझ्या तनात प्राण आहे तोपर्यंत तुझी बासरी वाजव. मंडळी, भगवान परमात्मा बासरी वाजवतो, बासरी वाजवतो. आपलं फक्त त्याच्याकडे ध्यान पाहिजे. ते ठेई मनाचा निर्धार असे, फक्त श्वासावर ज्याचं ध्यान आहे, श्वासावर. कोणाचंच ध्यान नाही. बसल्या बसल्या आहे का ध्यान? आहे ध्यान? आहे ध्यान? नाही ध्यान. चालू आहे का बंद आहे तरी चेक करून घ्या. चालू आहे ना? चालू आहे, चालू आहे. त्याच्याकडे लक्ष नाही. कारण आपल्याला आपल्या श्वास चालू बंद याच्याशी घेणं नाही. कोणीतरी आपली चिंता करत आहे. आपला श्वासोश्वास कोणीतरी चालू ठेवतंय, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं. आपल्या डोळ्याची पापणी उघड झाप होते ना, त्याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष नाहीये. आहे का लक्ष? नाहीये. कारण ज्याला गरज आहे तो आपल्या डोळ्याची पापणी उघड झाप करतोय. कोणीतरी आहे हो, कोणीतरी आहे. या विश्वाचं ऑन ऑफचं बटन कोणाच्या तरी ताब्यात आहे. त्याने ऑन केलं का चालतंय, ऑफ केलं की बंद पडतंय, बंद होतंय. हे चालू ठेवणं बंद करणं ना, महाराज किती विशेष आहे. आईच्या उदरामध्ये मूर्त तयार होते, पण त्या मूर्तीत प्राण आल्याशिवाय त्या मूर्तीला अजिबात महत्व नाही. त्या मूर्तीत जे चैतन्य आहे ना, ते चैतन्य म्हणजे परमात्मा आहे. ते चैतन्य म्हणजे आत्मा आहे. ते चैतन्य म्हणजे देव आहे. ते चैतन्य म्हणजे भगवान आहे. विडाला याच्या करता इकडे लक्ष देऊन ऐका. याच्या करता तुम्ही प्रपंचात जशी व्यवस्था जपताना तशी परमार्थात अवस्था जपली तर ह्या गोष्टी कळतात. विठाल प्रपंचामध्ये नियोजन असावं लागतं, व्यवस्था असावी लागते. प्रपंचामध्ये काय असावी लागते? व्यवस्था असावी लागते. काही घरांमध्ये बसावं ना बरं का. काही घरांमध्ये बसलं तर आपल्याला ते पाचकी बुचकी अशी बाजूला करून आपल्याला जागा करून बसावं लागतं. व्यवस्था नाहीये, व्यवस्था नाही. एखादं काहीतरी वस्तू आधार कार्ड सापडायचं ना आपलंच, तर ते आधार कार्ड सापडवण्याकरता अख्खे बाजे बोजे पालथे घालावे लागतात, तेव्हा आधार कार्ड सापडतात. व्यवस्था नाहीये. काही ठिकाणी बघा तुम्ही, एखादं खुरप सापडवायचं निंदणी करायला, खुरप तुमच्याकडे खुरपच म्हणता ना, खुरप माहितीये तुम्हाला? खुरप सापडत नाही. आपली एकही वस्तू वेळेवर सापडत नाही, कारण व्यवस्थेचा अभाव आहे. विडाल मंडळी, ज्याच्या प्रपंचात व्यवस्थापन आहे, व्यवस्था आहे, त्याचा प्रपंच प्रगती पथावर आहे. प्रपंच काय? प्रगती पथावर आहे. ज्याच्या प्रपंचात व्यवस्थेला महत्व आहे तो. कधी कधी बरं का, काही घरांमध्ये इकडं नाही, मला इकडं खूप चांगलं वाटलं बरं का निवृत्ती बाबा, इकडं खूप चांगलं वाटलं, इकडं व्यवस्था दिसली. आमच्याकडं जर एखाद्या गृहिणीला गव्हाच्या पिठाच्या पोळ्या जर करायच्या असल्या तर तिला 4-5 डबे उघडून पाहावं लागतं, तेव्हा हा गव्हाचा पिठाचा आहे.
तिला नागिलीचे पापड जर तिला काढायचे असले तर 4-5 डबे उघडून पाहिजे तेव्हा एखाद्यात सापडतात. माहिती नाही तिला व्यवस्थेचा अभाव आहे, व्यवस्थेचा अभाव आहे. पण तुम्ही काही घरांमध्ये जर गेलात, लिहिलेलं आहे डाळीचे पीठ है ना, गव्हाचे पीठ है ना, मूग डाळ, तूर डाळ, व्यवस्था आहे, व्यवस्था आहे. प्रपंचामध्ये ज्याची व्यवस्थेकडे लक्ष आहे ना, त्याचा प्रपंच प्रगती पथावर असतो. त्याच्या प्रपंचाची अधोगती होत नाही, त्याच्या प्रपंचाची ऊर्ध्वगती होत असते. विडाला विडा कोणत्या वेळेला काय करायचं ही व्यवस्था असावी लागते, ही व्यवस्था असावी लागते. जाऊ द्या, मी जास्त बोलणार नाही या विषयावर. प्रपंचामध्ये व्यवस्था असावी लागते, पण परमार्थामध्ये अवस्था असावी लागते. अवस्था अंतकरणाच्या स्थितीला परमार्थात महत्व आहे आणि प्रपंचामध्ये परिस्थितीला महत्व आहे. परिस्थिती आणि मनस्थिती या दोन टोकाच्या दोन गोष्टी आहेत. परिस्थिती आणि मनस्थिती. परिस्थिती आणि मनस्थिती अर्थार्थी यांचा संबंध येऊच देऊ नये, याच्याकरता अनेक अभंग महाराजांनी लिहिले, अनेक अभंग सांगितले. तुमची परिस्थिती, तुमच्या प्रारब्ध तुमची परिस्थिती ठरवत असत, बनवत असत. प्रारब्ध, तुमच्या प्रारब्धामध्ये मान असेल, ते प्रारब्ध तुम्हाला मान देत असत. ते प्रारब्ध तुम्हाला अन्न देत असत. ते प्रारब्ध तुम्हाला धन देत असत. ध्यानात घ्या, परिस्थिती आहे, पण परिस्थिती ही प्रारब्धाने घडत असते. पण मनस्थितीसाठी आपल्याला अंतकरणाच्या स्थितीवर मनस्थिती अवलंबून असते. ती मात्र आपल्या हातात आहे. ती आनंद घ्यायचा की दुःख उपभोगायचं, सुख उपभोगायचं, नकारात्मक राहायचं की सकारात्मक राहायचं, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, हा कशाचा भाग आहे? अंतकरणाच्या वृत्तीचा भाग आहे. विडाला विडा काही लोक सतत निगेटिव्ह आहे, सतत नकारात्मक. त्यांना जर म्हटलं ना, रामभाऊ पाटला स्वभाव खूप चांगला, रामभाऊ तुम्हाला हे असंच येते, तो रामभाऊला सुद्धा चांगला म्हणणार नाही. त्याला जर म्हटलं गोविंदराव खूप चांगला माणूस आहे, गोविंदराव, अहो तुम्हाला गोविंदराव माहितीच नाही, तो गोविंदरावला सुद्धा चांगलं म्हणत नाही, गावात कोणला चांगलं म्हणत नाही. असे काही काही वृत्तीचे आहे. पण एखाद्याला विचारा, रामभाऊ ना खूप चांगला माणूस, हो रामभाऊ सारखा माणूस आहे, गोड माणूस आहे. त्याला कोणाचंही नाव घ्या तुम्ही, गोविंदराव गोड माणूस आहे, छान माणूस आहे. प्रत्येकाला चांगलं म्हणणारा एक वर्ग आहे आणि प्रत्येकाला वाईट म्हणणारा, चुकीचं म्हणणारा एक वर्ग आहे. या समाजामध्ये काही चुका शोधण्याकरता जन्माला आले आणि या समाजामध्ये, या विश्वामध्ये काही नुसते गुण शोधण्याकरता किंवा ह्या विश्वामध्ये जशा असेल त्याच्याशी समरस होण्याकरता जन्माला आले. जशी परिस्थिती असेल, ठेविले आनंदे तैसे चेरा, चित्ते असू द्यावे समाधान. लक्ष द्या इकडे, सर्वांनी लक्ष द्या. प्रपंचामध्ये परिस्थिती जशी असेल तशी तुम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थापन नीट ठेवा, नियोजन करा. तुम्हाला जसं कर्म करणं तुमच्या हातात आहे, फळ आपल्या हातात नाही. फळ आपल्या हातात नाही.
कर्म आपल्या हातात आहे, फळ आपल्या हातात नाही. आणि फळ हातात सुद्धा येणारही नाही. घेण्याचाही प्रयत्न करू नका, घेण्याचाही प्रयत्न करू नका. कर्म हे आता केलेल्या कर्माला कदाचित फळ पुढच्या वर्षी येऊ शकतं. आता केलेल्या कर्माला फळ कदाचित पुढच्या जन्मात सुद्धा मिळू शकतं, किंवा आता केलेल्या कर्मालाच फळ कदाचित तुम्हाला 7व्या जन्मात मिळू शकतं. लक्षात असू द्या बाबाजी. शरपंजरी पडलेले भीष्माचार्य, शरपंजरी पडलेले भीष्माचार्य, असा शरीराचा एकही भाग शिल्लक नाही. तिथं बाण रुतलेला नाही, बाण टोचलेला नाही, एकही भाग शिल्लक नाही. त्या बाणांच्या शय्यावर पडलेले महाराज, कॉटवर नाही, गादीवर नाही, गालीच्यावर नाही. कशावर पडलेले आहे? जमिनीला सुद्धा स्पर्श नाही. का? सगळे बाण रुतलेले, बाणांच्या शय्येवर पडलेले भीष्माचार्य. ज्या वेळेला पांडव आणि भगवान परमात्मा, जगाचा बाप, जगाचा मालक, जगाचा पालक, ज्या वेळेला भीष्माचार्यांकडे गेले काळे महाराज, दया आली हो. पांडव रडतील यात नवल काय, जगाचा मालक सुद्धा त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागले भीष्माचार्यांची. महाराज भीष्माचार्य म्हणजे देवाचे परमभक्त होते, आणि त्या माझ्या भक्ताची अशी अवस्था पाहून भगवंताच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू धराले. पितामह, तुमची ही अवस्था मला बघवत नाही. परिपूर्णतम अवतार असणारे, पूर्ण ब्रह्म अवतार असणारे भगवान परमात्मा भीष्माचार्यांना म्हणू लागले, पितामह तुम्हाला ज्या वेदना होत आहे, महाराज काय सांगावं तुम्हाला, शरीराच्या त्या जिथं बाण टोचलेलं आहे तिथून रक्ताची नाही का अशी रक्त वाहत आहे. वेदना किती असते, कुठंतरी खरचटलं तर वेदना असतात, एवढे बाण रुतल्यावर वेदना किती असते समजून घ्या. काय वेदना असते, काय आग असेल त्याच्यामध्ये. उघड्यावर आहे, पावसाची झिमझिम सुद्धा येऊन गेली महाराज, त्याच्यावर पावसाची झिमझिम येऊन गेली, काय वेदना असतील. त्यावेळेला भगवान परमात्म्याला दया आली. भगवान परमात्मा भीष्माचार्याला म्हणले, पितामह तुमच्या वेदना मी एका क्षणामध्ये संपवून टाकतो, तुम्हाला वेदना होणार नाही. भीष्माचार्य त्याही अवस्थेत हसले हो. ते म्हणे, भगवंता अरे मी देहाची आसक्ती केव्हा सोडले, या वेदना माझ्या या वेदनांच्या पलीकडे मी केव्हाच निघून गेलो. मंडळी वेदनांच्या पलीकडे जा. एकदा शरीराच्या दुःखाला धरून बसाल तर दुःखात जीवन जाईल, आणि शरीराच्या दुःखाच्या पलीकडे निघून जाल तर शरीराच्या वेदना, कुठलाच आजार तुम्हाला दुःख देणार नाही. नाही एखाद्याचे गुडघे दुखतात ना, त्याने जर गुडघे धरून बसलं तर आणखी दुखेल. एखाद्याचं पाठ दुखते, पाठ धरूनच बसाल तर आणखी दुखेल. आणि तुम्ही डोक्यातून काढून टाकाल तर त्याचा आजार बरा नाही होणार, पण वेदना तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला सांगू का, एखादं लहान बालक असतं काळे बाबा, एखादं लहान बालक असतं, त्याच्या अंगावर एखादं उकळतं चहा किंवा पाणी सांडतं, भाजी सांडते, त्याला अशी इतके त्याला काय म्हणतात फोड येतात, जखमा होतात, जळतं ते चांबड, जखमा होतात, आग होते. किती आग असते, काही जळाला शरीराचा भाग तर किती, त्या अवस्थेत रडतं, आग होते, भडका होते. त्याला जर खुळखुळा वाजवला ना त्याच्या पुढे, त्या सगळ्या वेदना सोडून त्या खुळखुळ्याकडे पाहून ते हसायला लागतं महाराज. ध्यानात घ्या, कारण त्याने त्या जखमेवरचं लक्ष कुठं दिलं, खुळखुळ्याकडे दिलं, खेळण्याकडे दिलं, आणि त्या खेळण्याच्या नादाला लागलं आणि शरीराच्या वेदना विसरून गेलं. महाराज आपल्यासारख्यांदा जर असं पोळालं, एवढं जर जखमा झाल्या, कोणी किती खुळखुळा वाजवला, याचा अर्थ आपण खुळखुळ्याकडे लक्ष देत नाही, आपलं लक्ष कुठं आहे, त्या जखमाकडे आहे. महाराज आमचे तुकोबरा सांगतात, देवा तैसा
करी उपकार देवा आता करी उपकार देवा करी उपकार करी उपकार देहाचा तरीच हाजी सुख पावे माझा तरीच सुख पावे लक्षपूर्वक ऐका इकडे लक्ष द्या देहाचा विसर पडल्याशिवाय देहाला होणारे आजार किंवा व्याधी याच्यातून मुक्तता होईल कशी घेऊन बसायचं नाही ठेविले अनंत ही चित्ताची प्रसन्नता चित्ताची प्रसन्नता आपल्याला सुख देते किंवा दुःख देते चित्त फार महत्वाचं आहे चित्त फार महत्वाचं आहे अंतकरण चतुष्टय म्हणतात त्याला काय म्हणतात अंतकरण चतुष्टय त्याच्यामध्ये मन बुद्धी चित्त आणि अहंकार याला अंतकरण चतुष्टय म्हणतात अंतकरणाची संकल्प विकल्प करणारी वृत्ती म्हणजे मन आहे अंतकरणाची दृढ निश्चय करणारी वृत्ती म्हणजे बुद्धी आहे अंतकरणाची अहम ग्रहम धारण करणारी वृत्ती म्हणजे अहंकार आहे आणि अंतकरणाची पूर्वापार चिंतन करणारी वृत्ती म्हणजे चित्त आहे चित्त हे चिंतना करीत आहे चित्त हे कशा करताय चिंतना करीत आहे चिंते करता नाही चित्त चिंते करता नाहीये चित्त चिंतना करीत आहे चिंतने चिंतने तद्रूपता आपण चिंता करून महाराज एक लक्षात आलं का तुम्हाला चित्ता मेलेल्या माणसाला जाळते चित्ता चित्ता म्हणतात ना तुमच्याकडे चित्त अग्नी डाग दिला त्याला काय म्हणतात चित्ता चित्ता ही मेलेल्या माणसाला जाळते चिंता ही जिवंत माणसाला जाळते समजून घ्या चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चिंतेने मनुष्य आपलं जीवन जिवंत मुर्द्यासारखं बनवतो मरण बरं असं जीवन काहीचं जीवन आहे एकतर मेलेलं बरं एखादं जर असं निरागस पाहायला लागलं कसं काय बरं काय बरं काही लोक म्हणतात काय चाललं आपलं विचारलं टाइमपास चालला टाइम अरे लोकांना आयुष्य मिळाला आणि तुला जास्त मिळाली का काय तू टाइमपास करतोय याचा अर्थ मंडळी लक्षात घ्या प्रत्येक श्वासाचा उपभोग घ्या प्रत्येक क्षणाचा उपभोग घ्या प्रत्येक दिवसाचा उपभोग घ्या आजचा सूर्योदय आपण बघितला महाराज किती भाग्यवान आहे आजचा दिवस बोलता बोलता अर्धी रात्र होईल थोड्या वेळाने संदेश बाबा आता उद्याचा दिवस पाहणारे किती भाग्यवान राहील वाटतं का खात्री प्रत्येकाला आपण उद्याचा सूर्योदय पाहू नाही खात्री पण जो पाहिल तो किती भाग्यवान राहील बर्वे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूच्या हारी वाचूनी आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण चित्त चिंता न करता आहे चिंते करता नाही आणि अशा चित्ताने जो चिंतन करतो सतत तो सतत समाधानी हो राहतो तुकोबार आहे आपल्याला अभंगाच्या पहिल्या चरणात सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष सदा नाम घोष
जन्मापासून तर मृत्यूपर्यंत प्रत्येक जीव हा सुखाचा शोध घेत आयुष्य जगत असतो. सुखाचा शोध घेत घेत आयुष्य जगत असतो. सुखाचा शोध. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे.